दरवर्षीप्रमाणे यंदाही दिवाळीची सुरुवात मोठ्या उत्साहात झालेली आहे. दिवाळीचा हा सण म्हणजे प्रकाशाचा, आनंदाचा आणि सकारात्मकतेचा आहे. या सणाची सुरुवात पारंपरिक पद्धतीने होते आणि तो दिवस म्हणजे नरक चतुर्दशीचा. या दिवशी पहाटे उठून उटणे लावून अभ्यंग स्नान करणे आणि कारीट फोडणे म्हणजेच कडवट फळ पायाने फोडणे ही परंपरा आजही अनेक घरांमध्ये पाळली जाते. यामागे धार्मिक आणि आध्यात्मिक असे अनेक कारणे आहेत. पंचांगानुसार नरक चतुर्दशी ही कार्तिक मासात चतुर्दशी तिथीला येते. यंदा नरक चतुर्दशी ही सोमवार दिनांक 20 ऑक्टोबर 2025 रोजी आहे. याला छोटी दिवाळी असेही म्हणतात. पण या नरक चतुर्दशीला अभ्यंग स्नान व कारीट का फोडले जाते? चला तर मग जाणून घेऊयात. पण त्याआधी व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. पौराणिक कथेनुसार नरकासूर राक्षस हा पृथ्वी माता भूदेवी आणि भगवान वराह यांचा मुलगा होता. पण या नरकासुराने अधर्माचा मार्ग स्वीकारला. त्याच्या अत्याचाराने देवता आणि पृथ्वीवरील सर्व लोक त्रस्त झाले होते. त्याचा अत्याचार इतका वाढला होता की त्याने 16,000 स्त्रियांना कैद केले. हे पाहून देवानी श्रीकृष्णांकडे मदतीची याचना केली. तेव्हा अखेर श्रीकृष्णाने नरकासुराचा नाश करून सृष्टीला मुक्त केले. नरकासुराच्या मृत्यूपूर्वी त्याने एक विनंती श्रीकृष्णांकडे केली की या दिवशी जे लोक मंगल स्नान करतील त्यांना नरक यातना भोगावी लागू नये. श्रीकृष्णाने नरकासुराच्या इच्छेचा मान ठेवला व त्याची मागणी पूर्ण केली. त्यावेळेपासून अश्विन वद्ध चतुर्दशी म्हणजेच नरक चतुर्दशी ही साजरी केली जाऊ लागली व पुढे नरकासुराचा वध करून परतल्यानंतर श्रीकृष्णांच्या शरीरावर त्याच्या रक्ताचे थेंब पडले होते. ते शरीरावरील रक्ताचे डाग धुवून स्वच्छ करण्यासाठी श्रीकृष्णाला चतुर्थीच्या पहाटेस सुगंधी तेल व उटणे लावून स्नान घातले. तेव्हापासून अभ्यंग स्नानाची परंपरा सुरू झाली. असे म्हणतात की नरक चतुर्दशीला सूर्योदयापूर्वी अभ्यंग स्नान केल्याने मनुष्याचे वर्षभरातील सर्व पापे नष्ट होतात व या दिवशी स्नान केल्यानंतर नरक यातनांपासून मुक्ती मिळते असे मानले जाते. तसेच अभ्यंग स्नानानंतर किरीट पायाने फोडण्याची ही प्रथा आहे. ही प्रथा नरक चतुर्दशीचा एक महत्त्वाचा भाग मानला जातो. कारण कारीट हे नरकासुराचे प्रतीक मानले जाते व ते पायाने फोडल्यानंतर त्यातून बाहेर पडणारा पिवळसर रस हा नरकासुराच्या रक्ताचे प्रतीक मानले जाते. ही प्रथा वाईटावर विजय मिळवण्याचा शुभ संकेत आहे व त्याच्या वधामुळे पृथ्वीवरील नरक म्हणजेच वाईट शक्ती, अधर्म संपुष्टात आला. म्हणून या दिवशी सर्व प्रकारचे रोग, नकारात्मक ऊर्जा आणि दारिद्र्य दूर करण्यासाठी दिवे लावले जातात व या अभ्यंग स्नानानंतर यमतर्पण केल्याने अकाली मृत्यूचे भय टळते. नरक चतुर्दशी म्हणजेच अंधारावर प्रकाशाच्या विजयाचा उत्सव आहे.